मी आज CPंना या संदर्भामध्ये भेटतो आणि माहिती घेतो. तर मी मधल्या 5-6 दिवस मी मुंबईला तिकडेच असल्यामुळे आरक्षणाचा विषय होता, त्यामुळे माझी काही माहिती घेणं झालं नाही. बोलून फक्त पहिल्या दिवशी मला ही माहिती मिळालेली होती. निश्चित आता त्यांना भेटून या संदर्भावरती माहिती घ्यायची. विशेष करून आता सध्या इलेक्ट्रिसिटीचं काम यात मोठं असतं, रोषणाई असते, लायटिंग असते, स्पीकर सिस्टीम, साऊंड सिस्टीम असते. मला वाटतं या बाबतीमध्ये सुद्धा सगळ्या मंडळांनी काळजी घ्यावी. कुठेही दुर्घटना होणार नाही, कुठेही कुणाला प्राणाला मुकावं लागणार नाही. इलेक्ट्रिकचा असेल, विसर्जनाच्या वेळी पाण्याचा विषय असेल किंवा रहदारीमध्ये काही कुठे वाहन वगैरे कंट्रोल होऊ नये. मला वाटतं गर्दी खूप असतात आणि यावेळी तर विक्रमी गर्दी होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी, सर्व मंडळांनी, प्रशासन तर घेईल, पोलीस अधिकारी घेतील, पण मला असं वाटतं की मंडळांनी, त्यांच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सगळी काळजी घ्यावी. तर म्हणजे मी यावेळेला आपल्याला माहिती आहे, मी उपसमिती असल्यामुळे 2 दिवसापूर्वीच आमची त्या ठिकाणी 3 दिवसापूर्वी सुटका झाली. त्याच्या बैठकी दररोज मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना 5 दिवस आमच्या बैठकी त्या ठिकाणी सुरू होत्या. आणि त्यामुळे मला 6-7 दिवस त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गेले. काल मी पुण्याला होतो, तिथल्या गणेश मंडळांना त्या ठिकाणी भेटी दिल्या. तर म्हणजे सगळ्यांची अपेक्षा असते किंवा आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, नगरसेवक असतील, यांनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे, भेटी दिल्या पाहिजे. आणि मी दरवर्षी सगळ्याच ठिकाणी, मग मी जळगावलाही होतो, मी मुंबईला अनेक ठिकाणी गेलो, मी पुण्यालाही गेलो. पण काल रात्री येताना खूप पाऊस आणि एका ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे 1.5-2 तास गाडी माझी त्या ठिकाणी थांबावी लागली. आणि त्यामुळे मग मला यायला उशीर झाला. तर मी काल रात्री 20-25 आमच्या अध्यक्षांनी 20-25 ठिकाणचं नियोजन त्या ठिकाणी आरतीचं केलेलं होतं, पण मी त्या ठिकाणी येऊ शकलो नाही. पण आज आता आपण निवडणुकीला सुरुवात करत आहोत, त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो.